Hello everyone, good morning. So the new day has started. मस्त मॉर्निंग झालेली आहे. इकडचा जो क्लायमेट आहे तो सेम आपल्या इकडे म्हणजे इंडियामध्ये जसं आहे म्हणजे मुंबईमध्ये जसा आहे तसंच क्लायमेट आहे. थोडंसं ह्युमिड वॉर्म बट रात्रीच्या टायमाला थोडंसं छान वाटतं, थोडं थंडगार वातावरण असतं. बट स्टिल पूर्ण दिवस खूप गरमी असते. म्हणजे लिटरली मी तर टॅनसुद्धा झालेली आहे. आणि आमची ट्रिप सगळ्यांची मस्त चालली आहे. पूर्ण ग्रुप अमेझिंग आहे. आम्ही सगळे मस्त एन्जॉय करतो आहे. खूप सारं मेमरीज क्रिएट करतो. आम्ही आहोत क्रॅबीमध्ये आणि आज आम्ही जाणार आहोत 4 आयलँड एक्सप्लोर करायला आणि खूप एक्सायटेड आहोत. सगळेच ॲक्च्युली खूप एक्सायटेड आहे. सो दिस इज आवर 4th डे इन थायलंड. वाजले आहे 7:15. आता सगळे फटाफट रेडी होत आहेत. 8 वाजता आम्हाला इकडनं निघायचं आहे. सो मी आता खाली चालली आहे. फटाफट आम्ही ब्रेकफास्ट सगळे करू आणि आज पूर्ण दिवसात काय काय होणार आहे ते तुम्हाला समजेलच. आणि ऑफकोर्स पावला पावलांवर सनी, नायसा, फाल्गुनी, गोंडू यांना मिस करतो. त्यांची आठवण येते. बट स्टिल आमची इथे आता एक्सटेंडेड फॅमिली आहे आणि छान वाटतंय. चलो मस्त सगळ्यांचा ब्रेकफास्ट झालेला आहे. तेच मला कळत नाही गाडी आपली आहे का काय विषय, कारण की त्याचा काही रिप्लाय नाही. तिचा काही रिप्लाय येत नाहीये. गुड मॉर्निंग फॅमिली. काय म्हणताय, झोप लागली की नाही? एकदम छान. पिकनिक पण छान. आणि आता डुबकी मारायला रेडी आहात का? तुम्ही करणार आहात स्नॉर्कलिंग? हे काय तू पण जाऊ शकतेस. कर ग. हे बघ गोविंद बोलेल की येईल ना. बोल. डुबून आणि ह्याला पण घेऊन जा. त्याला आता ऑलरेडी स्विमिंग पूल मधून आणलंय, आता तिकडे न्यावंच लागेल. आणि आपलं यंग कपल काय म्हणतंय? यंग कपल पण उतरू आपण. हा एकदम झालं परत फ्रेश झालात, एकदम एनर्जी घेऊन आलात ना. एक जास्तच एनर्जी आहे पण या दोघांमध्ये. खूप स्टॅमिना आहे. तुम्हाला सांगू का, तुमच्या वयात आम्ही जेव्हा असतो तेव्हा मी नेहमी म्हणते की त्यांच्या वयात असतो तेव्हा फोटोच असतो ना. मी एवढं जास्त नाहीये. नाही एनर्जेटिक जास्त आहे. आणि हे बघा शैलेश दादा तर फुल रेडी आहे डुबकी मारायला. म्हणजे इथूनच त्यांची स्माईल बघ ना किती गोड आहे. ते त्यांच्या स्माईल कडे बघूनच दिवस एवढी दिवसाची ताई मी म्हणते की त्यांच्या स्माईल कडे बघूनच दिवसाची सुरुवात. पण ते दोघं सुद्धा स्माइलिंग आहेत. तशीच ती पण आहे. दिशा कमी बोलते. ती बघ नाही दिशा. मी ना काय बोलली, रेकॉर्ड होतंय. आणि खामकर काका कुठे आहेत बाबा? त्यांनी तर एवढं एक्साइटमेंट आहे. ते तर पोचले. चला तुम्ही पण करणार आहात ना स्नॉर्कलिंग? दादा तुम्ही तर बोलूच नका. तुम्ही तर डुबकीच मारायला आल्यात आणि आपली लाल बॅग आहेच बरोबर. चल हा चला सगळे. अजून आलेलं नाहीये फक्त चला आपण एक फोटो काढूया तोपर्यंत. चलो कॅन्सल करू ना तुमचा. चलो सो फायनली आम्ही पोर्टला पोहोचलो. पण म्हणजे हे नाही ना मिळेल ना ते आपल्याला. ते मिळणार नाही म्हणून काढायला गेली कसं भाऊ. काका रेडी समुद्रावर जाऊन रील काढायला रेडी ना? रेडी आहेत काका रील काढायला. ही कमिंग. चलो पाण्यात उतरणार दादा. रील पाहिली ना? सेम तशीच काढायची आहे आपल्याला. बघा
Listen first. Every time on the boat running, go to the island. Please don't move to anywhere else from your seat, okay? And then also you guys have to put your life jacket on also. रेडी आहेत स्नॉकलिंग साठी. ह्या दोन लेडीज तर फारच रेडी आहेत. हे जे पुढे 4 चालतायत ना ते तर एक्साइटेड आहेत. दादा तर बघ सकाळपासून दादांनी शपथ घेतली जो बुडेल त्याला नाही वाटत. पहिले 2 नंबर माझ्या बायकोच्या मुलीचा असतो. हिरेत. Which one? This one? This one. Cup. You have to start your seat from inside first, alright? हा सांगा तुम्हाला कसं वाटलं? मला काय समजा नाही. हे कालपासून भाषण द्यायचं आहे ना ते आता काय देऊ सांगा. काहीतरी बोलायचं सांगा. फूट मसाज. अरे बात खर्च करतो मला बाथरूमला जा. आमचे लोक चाललेले आहेत. काका तुम्ही पण चालले? वा काका पण येत आहे. दॅट्स अ स्पिरिट. हे बघ पहिले एकदा चेक कर तो फ्लोट होतोय की नाही. हा गणपती बाप्पा. What is that mean? God. Oh, It's elephant like. Yeah. Okay. Don't move your nose. अभी इथे ना स्विमिंग. ओके. Deep है. बाबा मानलं पाहिजे. नहीं. चेक करायचं होतं ना फोन वॉटरप्रूफ आहे की नाही. शैलेश भाऊ पुढच्या ह्याच्यात जाणार आहेत की नाही पुढच्या आयलँड वर. आणि आमचे गोविंद शेठ असे उडी मारले आहेत की बघा पासपोर्ट बिस्पोर्ट पैसे एकूण एक पैसा बिचारे तिकडे सुकवायला घेतले. ऊन लागतं का ग शुभांगी? काय उडी मारली तुम्ही एकदम भारी. मग या माणसाने एवढं छान काम केलं बघा. एवढी एक्साइटमेंट होती की डायरेक्ट ते घेऊन पाण्यात गेलं. पासपोर्टच्या माध्यमातून एंट्री करताय. कसं भेटतं तुम्हाला?
मला असं वाटतं की याच्यावरून उडी मारावं आणि मग सांगावं. पण हेच वाटतंय की तू उडी मारावं तिथं जाऊन. बघ तुझा नवरा बिचारा, नवऱ्यानं कांड केलं एवढं. तो बिचारा कुठे बसल बिचारा. तो बिचारा बीचवर एन्जॉय पण नाही करू शकत आहे एवढं. नमस्ते. ते जोपर्यंत सुकत नाही ना तोपर्यंत तो उठणार नाहीये. सगळे पैसे, पासपोर्ट सगळं काही त्याने भिजवलंय. परतीचे सगळे दोर काढून टाकलेत. आणि किती जोरात उडी मारली. नंतर बोलतो हे काय आलं माझ्या बरोबर. त्यांना वाटलं आला एखादा डॉल्फिन चिटकून. तो मस्त एन्जॉय करतोय. सो आता 4 आयलँड्स मधनं आम्ही सेकंड आयलँडवर आलेलो आहोत. फर्स्ट आयलँडच्या इथे झालेलं स्नॉर्कलिंग आणि जसं की तुम्ही पाहिलं काय काय घडलंय. आणि आता बाकीचे इथे सगळे एन्जॉय करतायत. खास करून राजवीर आणि लहान मुलं असलं की कसं त्यांची एक वेगळीच एन्जॉयमेंट असते. गेला कुठं तो दिसतच नाहीये. अच्छा हा बघा इकडे. इथे ये बाळा. सगळे येतात आता लोक विचारतायत एक्झॅक्टली चाललं तरी काय. 2 तासाची मेहनत. याच्या बायकोला बघा किती मजा येते. ओ भाई अलग हो ना, कुछ तो बोलो. ते वरचे ते सध्या फक्त हात जोडायच्या मूडमध्ये बाकी काही. पण ना ते एवढं स्पोर्टिंगली घेतात त्या गोष्टीला. हा हो ते खूप स्पोर्टिंगली घेतात. काय म्हणतात दादा. सिरियसली असं काढून बसलं म्हणून लोक एवढे बघतायत. नाही त्यांनी आम्हाला सांगितले आता मी सगळं पुढे खर्च करणार आहे तुमचं. तुम्ही कुठून आलात. पुण्याहून. अच्छा अर्धे मुंबईहून आहेत अर्धे पुण्याहून. पण पुण्याची स्टाईल खरंच अशी आहे. तुम्ही बोल ते म्हणूनच बोलतायत कधीपासून हम अलग आहे हम अलग आहे. पण लोकांनी विचारलंय फॉरेनर्स पासून सगळ्यांनी विचारलं हे काय चाललंय. आता आम्ही एका आयलँडवर आहोत आणि मस्त फूड खातो. पण अशा तिथे ना 2 मैत्रिणी मला भेटलेल्या आहेत आणि तुम्ही त्यांना बघाल ना तर नक्की खुश होणार आहेत. यंगेस्ट आहेत ते. आणि दोघे चालत. मागाशी रचना म्हणत होती अरे बघ दोघांनी सेम कपडे घातलेत काय क्यूट दिसतात. आणि लकीली आमच्या बाजूला जेवायचं आमचं हे झालं म्हणजे ते पहिले बसले आम्ही येऊन बसलो. ऍक्च्युली पण ते गोविंदमुळे पॉसिबल झालं. मगाशी गोविंद सगळं पैसे घेऊन तुम्ही बघितलं ना ते पैसे वगैरे घेऊन. सो ह्या आहेत त्या दोघी आणि हा पुणेकर आहेत. पुणे तिथे काय होणे परफेक्ट. सो आता आम्ही जेवायला एकत्रच बसलो मस्त खूप साऱ्या गप्पा मारल्या. तेव्हा कळलं ह्या दोघी एकट्याच आलेल्या आहेत आणि मला खरंच खूप आवडलं तुमच्याकडे बघून. असा स्पिरिट असायला पाहिजे जसं की आम्ही नेहमीच ब्लॉग मध्ये बोलतो. आत्ताच हा क्षण आहे जो आपण जगू शकतो. उद्या 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 माहिती नाही. यू नेव्हर नो. आता पुढच्या 1 मिनिटात काय होणार आहे ते सुद्धा आपल्याला माहिती नाहीये. बट ह्या दोघी असंच आयुष्य जगलं पाहिजे त्याच खरी मजा आहे. येस येस. थँक्यू सो मच. मी त्यांना विचारलं मी तुम्हाला घेऊ का ब्लॉग मध्ये. येस चालेल. किती दोघी गोड दिसतात बघा. एकदम ट्विनिंग केलंय आणि स्वतःहून प्लॅन करून आल्यात. म्हणजे ही खूप मोठी धाडस आहे. दोघं येणं तिथं आहेच बट ते प्लॅन करून येणं ती पण एक मोठी धाडस आहे. अगदी बरोबर आहे. पण ते आम्ही जमवलं आहे आणि याच्या पुढे सुद्धा आम्ही असंच जमवणार आहोत. आणि 12वी पासून तुम्ही दोघे एकत्र म्हणजे फ्रेंड्स आहेत त्या. आणि 3 दिवसात मी इकडे मस्त खूप भारी वाटलं.
तुम्हाला भेटून. छान. सो काय बोलू असं झालंय. मला असं वाटलं की आता चला माझ्या पण मैत्रिणींना सगळ्यांना बाहेर काढते. नक्की असं केलंच पाहिजे, त्याच्याशिवाय होत नाही. म्हणजे आपण नेहमीच म्हणतो की आपल्यावर खूप सारे रिस्पॉन्सिबिलिटीज, खूप बायकांचं असतं की खूप सारे रिस्पॉन्सिबिलिटी, घरच्यांचं रिस्पॉन्सिबिलिटी, सासरी, मग नंतर नवरा, मग मुलं. ऍक्च्युली कसं होतं की हे टॉनिक घेऊन आपण आपल्या घरच्या जबाबदाऱ्या पार पाडायला परत एकदा नवीन एनर्जीने तयार होतो. व्हेरी ट्रू. म्हणून स्वतःसाठी टाइम काढणं फार गरजेचं आहे. खास करून सगळ्या विमेन्सला मी म्हणतेय, सगळ्यांना म्हणते असं जगा. तुमचं नाव सांगा. माझं नाव वैदेही कुलकर्णी. प्रीती जोगळेकर. थँक्यू. आपण एक फोटो काढूया आता. अरे हे सर्वात यंगेस्ट कपल आहेत आमच्या ह्याच्यात. मी त्यांना तेच सांगत होते, यंगेस्ट कपल पण आहे आमच्याकडे. तुम्ही कुठे राहता? चिंचवडला. कुठे? अच्छा. काय आहे तुमचं? माझी बहीण होते तिथे चैतन्य सभागृहाच्या बाजूला. माझं माहेर. चला पुणेकर आपापले ऍड्रेस सांगतायत. सगळे जा त्यांच्या घरी. असं तर भेटणं होत नाही. मुंबईकर, नाशिककर. ही नाशिकवर नाही, ह्यांची पण आत्ताच झाली भेट. बोट मध्ये भेट झाली. मगाशी असं तिथे जेव्हा त्यांनी अलॉट केल्या ना बोट, तेव्हा असं वाटलं की तुम्ही सगळे एकत्र फ्रेंड्स. नाही, ते असं मराठी शब्द ऐकले की लगेच असं खेचलं जातं ना. पण तसं झालं आमच्या बरे की नाही. पण मी तुझं नावच नाही विचारलं. प्राजक्ता. ओके. नवीन लग्न झालं, 1 वर्ष झालेलं आहे त्यांच्या लग्नाला. चलो, छान वाटलं भेटून. भेट होईलच. 25 होऊन गेली. जानेवारी एंड किंवा असं काहीतरी आम्ही हे केलं, हॉटेल्स बुक केली, निघा असं करून निघालो. इथं आल्यानंतर हे सामान घ्यायचंय का ते सामान, खायला येताना काहीही पुण्यातनं बरोबर आणलेलं नाही. फक्त 2 ग्रीन ऍपल. नाही, 2 ग्रीन ऍपल आणि अजून काय आणलंय मला ते संत्र होतं, एवढंच फक्त आणलेलं आहे बरोबर. म्हणून मी त्यांना विचारलं. ह्या सगळ्या पूर्ण जर्नीमध्ये व्हॉट इज इम्पॉर्टंट, एक तर कॉन्फिडन्स, कम्युनिकेशन, ते फार गरजेचं आहे. एकंदरीतच ना. नाही, तसं पाहायला गेलं तर ह्या एरियामध्ये मिळतात गोष्टी, असं नाही होत. राईट. म्हणजे जपान सारख्या शहरात सुद्धा, देशात सुद्धा सगळ्या गोष्टी मिळतात. बरोबर. मग मी तेच म्हणते ना, कॉन्फिडन्स आणि कम्युनिकेशन. जर हे नसेल ना तर मग आपण तिथेच अडकून जाऊ आणि आपल्याला नाही समजणार. खरंच खूपच छान वाटलं. मी मावशी बोलते तुम्हाला दोघांना सुद्धा. चालेल ना? आता आपण कधी भेटू? ओ माय गॉड. कधी आता आपली भेट होईल? तू म्हणशील तेव्हा. नक्की. तुम्ही प्लॅन करा, आम्हाला सांगा, आम्ही नक्की. कसं झाला आयलँड? कसं झालं सांगा. 4 आयलँड खूप छान, अमेझिंग, ऑसम. बघा आमची शुभांगी, बघा गो, एवढी गोड आहे ना ही. कसं झालं काकी? 4 आयलँड. सर्वात जास्त कोणी मजा गेली बोला? खामकर काकांनी गेलाय. पोहून राजवीरच्या पप्पाने केली पासपोर्ट विजेपर्यंत. आणि त्याच्यानंतर किती ऐकवलं ग तू. काका एकदम भारी स्विमिंग केलेली आहे. कसं वाटतंय आता? आज रात्री एकदम भारी झोप लागणार आहे ना. चला, आम्ही आलो आहोत ओनांग बीच आणि तिथे असणार आहे फायर शो. जो 6:30 वाजता संध्याकाळी असतो. तुम्ही बघू शकतात गर्दी किती आहे.
मस्त फायर शो पाहिलेला आहे जो आमच्या आयटनरीमध्ये नव्हता. ॲक्च्युली थोडंसं लिजर टाईम होतं आणि अभिला कळलं की इथे एक फायर शो आहे म्हणून तो म्हटला की चल आपण ते पण त्यांना दाखवूया. म्हणजे जसं म्हणजे आम्हाला जेवढा टाइम फ्री मिळतोय आणि त्याच्यामध्ये काय काय ऍक्टिव्हिटी करायला मिळतात ना आम्ही सगळ्या करून घेतोय. आणि हा मार्केट आमचं हॉटेल थोडंसं लांब आहे पण हा मार्केट पण यांना फिरवायचं होतं. सो त्या अर्थी आम्ही सगळं पटापट फ्रेश झालो आणि लगेच त्यांना इकडे घेऊन आलो की जेणेकरून मार्केट फिरतील आणि फायर शो बघतील. फायर शो खूप छान होता, मस्त आहे. ॲक्च्युली हँडिकॅप त्याने तर किती छान केलं म्हणजे मानलं जायला पाहिजे की एवढं हँडिकॅप असून सुद्धा त्याने ते केलं. जिद्द पाहिजे बरोबर. सो आता आम्ही एक्सप्लोर करतो. चालता चालता आम्ही आमच्या हॉटेलपर्यंत पोहोचू. आम्ही करणार आहोत डिनर आणि देन वी आर गोइंग टू लिव्ह फॉर आवर नेक्स्ट डेस्टिनेशन दॅट इज फुकेट. आणि बघा शुभांगी ह्यांचे हरवलेत काय सकाळपासून पंगीत चालले तिचे त्यांच्याबरोबर. हरवले नाही ते टुकटुक मध्ये बसायचं होतं राजवीरला म्हणून ते तिकडे गेले. बाकीचे सगळे हळूहळू स्टॉप करत येत आहेत. आपण काय करायचं किती फार गोडे ही माहितीये का आम्ही असं मी तर रोज बघत जाईल. तुम्हाला सांगायचं असेल ना सांगा त्याला चॅनल ओपन करा आणि इथं पहा आमची ट्रिप येत. आणि आमच्या ह्यांनी शेटनी काय काय केले. हो पासपोर्ट भिजवले मग 2 तास बीचवर वाळीत बसले. म्हणजे ते लिटरली हिलॅरियस होतं की बीचवर ह्याने वाळत ठेवले आणि लोक येऊन विचारतायत की ते काय. त्याला वाटलं की विकतायत नव्हता. म्हणजे काय माहितीये का इंडियन करन्सी आणि आपली ही बात म्हणजे थायलंडची करन्सी दोन्ही पण अशी सुकट ठेवलेली नजारा बघण्यासारखा होता.